मेकॉले, तू जिंकलास. तुझ्या वडिलांना दिलेलं वचन तू पाळलंस. या भारत देशाला जर गुलाम करायचं असेल, या देशावर जर राज्य करायचं असेल, तर या देशातली शिक्षण पद्धतीच बदलायला हवी. वा, किती प्रगल्भ दूरदृष्टी आणि बौद्धिक परिपक्वता असणारा हा तुझा विचार. पुन्हा एकदा अभिनंदन मेकॉले, तू जिंकलास. भारत देश हा प्रचंड मोठा विस्तारलेला देश आहे. हिमालय ते हिंदी महासागर, कच्छच्या वाळवंटापासून ब्रह्मदेश, तसेच अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ इत्यादी सर्व त्यावेळी 1831 साली हिंदुस्थानच होतं ना. एवढ्या मोठ्या देशावर राज्य करणे हे फार अवघड आहे. इथं हिंदू लोकांची संख्या फार, यात आस्तिक आहेत, नास्तिक आहेत, पूजा करणारे आहेत, न करणारे आहेत. प्रत्येकाच्या श्रद्धा वेगवेगळ्या, शेकडो भाषा, असंख्य चाली. या देशात पहिली 25 वर्ष फक्त शिक्षण घ्यावे असा समज आहे. आयुष्यातली सुरुवातीची कोवळी वय, ज्या वयात जग जाणून घेण्याची क्रिया होते, सर्जनशीलता परमोच्च शिखरावर असते, समुद्राच्या लाटांसारखा गरजत असतो, आत्मविश्वास हा अवकाशा इतका अमर्याद असतो, जग जिंकण्याची इच्छा अथांग असते, मनोहारी, ऐश्वर्यसंपन्न, यशस्वी जीवन जगण्याची तयारी पूर्ण होत आलेली असते. परंतु मातृपितृ व गुरुऋणाचा विसरही पडलेला नसतो. हा असा आयुष्यातला उमेदीचा संस्कारक्षम संवेदनशील कालखंड प्रत्येक मुलाला गुरुच्या घरी किंवा आश्रमात पूर्ण करावा लागतो. हीच एकमेव जागा असते जिथे राजाच्या मुलाला देखील स्वतःची कामे स्वतः करावी लागतात, गुरुची सेवा करावी लागते. राजाचा मुलगा व 18 दारिद्र्य असणाराचा मुलगा सहाध्यायी असू शकतो, हे फक्त या देशातल्या आश्रमातच शक्य आहे. आयुष्यातल्या याच वयात विद्यार्थ्याची विचारसरणी तयार होत असते आणि याच कालखंडात वैयक्तिक, सामाजिक, राजकीय भान विद्यार्थ्यांना येऊन एका परिपक्व नागरिकाचा जन्म होणार असतो. परंतु याच आश्रमांनी जर त्यांना चुकीचं शिक्षण दिलं तर, जरी तसं शिक्षण त्यांनी नाही दिलं तरी तशी पर्यायी व्यवस्था उभी करता आली तर, हा प्रश्न ज्यावेळी तुझ्या मनात आला त्याच वेळी मेकॉले, तू जिंकलास. परंपरागत शिक्षण द्यायचं नाही तर मग नवीन अभ्यासक्रम तयार करायला हवा आणि जुन्या अभ्यासक्रमाला दूषणं सुद्धा द्यायला हवे. नवीन अभ्यासक्रम तयार सुद्धा झाला. त्यामागे आमिष होतं सरकारी म्हणजेच इंग्रजी नोकरीचं, तसंच समाजात आपल्याला पांढर पेशा म्हणलं जाणार याचं. या मागोमाग स्वतःचा आपोआपच बाप्तिस्मा होणारच होता. स्वतःला कमी समजणे, स्वतःच्या आईला वडिलांना मूर्ख समजणे, आपली आत्तापर्यंतची संस्कृती मूर्ख अज्ञानी लोकांची व सैतानांची होती. आपला देश वाईट होता, देशातले सर्व राजे षंड होते, नीच होते, अजिबात शूर नव्हते. आपण आतापर्यंत फक्त हरत आलो आहोत. आपण आपल्या देशाचे राजे नाहीत, तर आपण देशातले गुलाम आहोत. मुस्लिम या देशाचे राजे आहेत. आत्मकेंद्रित वाद इत्यादी इत्यादी धडे असणारा अभ्यासक्रम तयार झाला आणि त्यानंतर तर तू मागे वळून पाहिलंच नाही. या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तर तू कारखानाच काढलास, अगदी मास प्रोडक्शनच. इथली लोक सुद्धा पांढर पेशा नाव कमावण्यासाठी तुझ्या कारखान्यात दाखल झाले व बघता बघता इथल्याच लोकांना नावे ठेवणारे ख्रिश्चन कारकून बनले, काळ्या कातडीचे इंग्रज बनले व याच अभ्यासक्रमाच्या प्रचार प्रसाराचे काम जोरात सुरू झाले. 12 बलुतेदार भिकारी झाले, स्वयंपूर्ण खेड्यांची दिवाळी निघाले, जाती जातीतील भेगा रुंद झाल्या, सर्वत्र अंधकार माजला, सर्वत्र अविश्वास, न्यूनगंडतेचं वातावरण झालं. कुशल कारागिरांना जबरदस्तीने त्यांच्या कला विसरायला लावल्या. आम्ही आमच्यातच भांडत बसलो व इंग्रज आमच्यावर राज्य करत राहिले तब्बल 200 वर्ष. त्यावेळी खरोखर मेकॉले, तू जिंकलास. परंतु तुझ्या कारखान्यातून काही डिफेक्टिव्ह पीसही बाहेर पडले. राजा राममोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले, टिळक, आगरकर, चिपळूणकर, गांधीजी, डॉक्टर हेडगेवार, आंबेडकर, सावरकर इत्यादी त्यातलेच काही. त्यांनी आम्हाला ओरडून सांगितलं, स्वदेशीचा मंत्र दिला, परंतु आम्ही त्यातून फक्त स्वदेशी कपड्यांचा व वस्तूंचा संदेश तोही फक्त तात्पुरताच घेतला.
स्वदेशी शिक्षणाचा जो खरा अभिप्रेत असलेला मंत्र मात्र आम्ही घेतलाच नाही. दरम्यान देश स्वतंत्र झाला, देशाचे तुकडे झाले, परंतु तुझी शिक्षण पद्धती व कारखाना मात्र अभंगच राहिला. त्याच कालावधीत बरंच रक्त सांडलं होतं, परंतु अजिबात रक्त वाहिलं नाही. इंग्रजांनी देशावर राज्य करून आपल्यावर उपकारच केले. किती सुधारणा केल्या त्यांनी. इंग्रज फार प्रामाणिक इत्यादी इत्यादी वल्गना सुद्धा तुझ्या कारखान्यातून बाहेर पडलेलेच करत होते व तेच स्वतःला सुशिक्षित समजत होते, पुढारलेले समजत होते आणि बाकीच्यांना मागासलेले समजत होते. आम्हाला देशाची सत्ता त्यांच्या हातात द्यावी लागली. त्यांनी पुढे देशाच्या विकासाची बऱ्याच प्रकारची वेगवेगळी रंगीबेरंगी मॉडेल वापरली, राबवली. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. त्यांच्यातलेच काही जण पुढे म्हणाले, कोणती भारत माता? माता मला गाढव म्हणा, पण हिंदू नको. मी अपघाताने हिंदू झालो. यांच्याच वारसदारांनी पुढे देशाला स्वतःची खाजगी मालमत्ता समजली आणि आज यांचेच वारसदार मुक्ताफळे उधळतायत. या देशावर मुस्लिमांचा पहिला, त्यांचाच देश आहे हा. ते कसेही वागो. शिवाजी महाराज चोर होते, सावरकर नतद्रष्ट होते, राम डाकू होता, लक्ष्मण वाईट चालीचा माणूस होता, हनुमान क्षुद्र माकड, राम नव्हताच, राम सेतू नाहीये, माणसाचा आणि हत्तीचा रक्तगट जुळलाच कसा, गणपती ही कल्पना आहे, कृष्ण हा वाईट माणूस होता, 16,000 लग्न केली त्याने. ही मुक्ताफळं उधळली गेली आणि आम्ही ती ऐकली, कारण देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी तुझा कारखाना साधूच आहे. काही जण स्वतःला उच्च समजू लागले, काही इतरांना नीच, अस्पृश्य. काही लोक स्वतःला बुद्धिजीवी समजायला लागले तर इतरांना बुद्धिहीन. स्वातंत्र्यपूर्व काळातले कायदे तसेच राहिले, आपल्या बंधूंनाच अस्पृश्य समजण्याचे. काही जाती चोरच राहिल्या. शिक्षणाचा लाभ ठराविक लोकांनाच मिळाला. श्रीमंत आणखी श्रीमंत झाले, गरीब अजूनच गरीब झाले. ही दरी वाढतच गेली. यातूनच तुझ्या अभ्यासक्रमात काही नवीन धडे वाढले. मार्क्सचा साम्यवाद, लेनिनवाद, सेक्युलरिझम, ह्युमन राईट्स इत्यादी पाठ सुद्धा नव्याने आले. खरं सांगू, यातलं सुद्धा काहीही आमच्यासाठी स्वदेशी नव्हतं. आपण स्वतःच्या स्वार्थासाठी हजारोंनी खून करायचे आणि म्हणायचे आम्ही साम्यवाद, समाजवाद, धर्मावर आधारित राजकारण करायचं, लांगुल चालन करायचं आणि म्हणायचं आम्ही सेक्युलरिस्ट. हजारोंचा ज्याने जीव घेतला त्याचा जीव वाचवायला जायचा का तर ह्युमन राईट्स. खरं म्हणजे हे त्याच्या ताटाखालचे मांजर असतं, त्याचं मीठ खाल्लेलं असतं, हे सांगायचं नाही. आपल्या कपड्यांची कडक इस्त्री मोडेल म्हणून वाकायचं नाही. आपल्या दीन पतित बंधूंना छातीशी कवटाळायचं नाही. फक्त खोटं खोटं कोरडं प्रेम दाखवायचं. हात खराब होईल म्हणून मातीला हात टेकायचं नाही आणि म्हणायचं भूमिपुत्र, या मातीतले भूमिपुत्र. एकीकडे जातीपाती विसरायला सांगायच्या, पण शाळेत जात म्हणजे काय हे समजत नसल्यापासून नावाबरोबर जात लावायची सक्ती. मेकॉलेज तूच पाडली सिक्युलरवाणी प्रथा. शाळेत जायला लागल्यापासून एकदा जात कळली की तो आयुष्यभर जातीच्या आधारावर शिक्षण व राजकारण करायला मोकळा. मुलं स्वार्थी होत चालली आहेत, आई वडिलांना विसरत चालली आहेत, वृद्धाश्रम भरून वाहत आहेत तर घरे रिकामी आक्रोश करत आहेत. काही वर्षांपूर्वी कॉमर्स मधले कारकून प्रचंड संख्येने तयार झाले. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर कारकून, नंतर मेकॅनिकल इंजिनियर कारकून, नंतर डॉक्टर कारकून, IT सॉफ्टवेअर कारकून, नंतर MBA कारकून सुद्धा, व आता तर MBA कारकुनांचं पीक आहे. कारकून एवढ्यासाठीच की मी कोण आहे, मी काय करू शकतो, माझ्या क्षमता काय आहेत याचा विचार न करता काहीतरी नवीन करण्याची किंवा शोधण्याची इच्छा नसणारे, फक्त पैशाच्या मागे पळणारे जीव असलेले यंत्रमानव म्हणजेच रोबोट कारकून. तरुणाई पाश्चिमात्यकरणाला आधुनिकीकरण समजून शिकाराच्या जाळात फसत चालली. सर्वजण आपल्या उपलब्धी विसरतोय. भारतीय ज्ञान, विज्ञान, योग, अध्यात्म, कुटुंब पद्धती, कला, गणित इत्यादी विसरून
रम, व्हिस्की, स्कॉच, पब, डिस्को आठवतोय. एकीकडे स्वच्छ प्रकाश तर दुसरीकडे मिट्ट काळोख. एकीकडे हिमालयाचं शिखर तर दुसरीकडे खोल खोल नदी. इकडे पूर्ण ज्ञान तर दुसरीकडे अज्ञान. इकडे खरंखुरं जीवन तर दुसरीकडे फक्त मरण. इकडे प्रगती दुसरीकडे पूर्ण अधोगती. हे सगळं स्पष्ट दिसत असून सुद्धा सर्वजण दुसराच पर्याय निवडतात. कारण तुझा कारखाना अजूनही सुरूच आहे. मेकॉले, तू आत्ताही जिंकलास. यातून काही मार्ग निघेल की नाही, आम्ही स्वतःला ओळखू की नाही, तुझा कारखाना बंद पाडू की नाही, पहिलं पर्याय निवडू की नाही, स्वदेशी शिक्षण पद्धतीचा अवलंब करू की नाही, स्वधर्म ओळखू की नाही, स्वदेशी वापरू की नाही, योग्य दिशेला प्रवास करू की नाही, राष्ट्रहित जपू की नाही, संघटित होऊ की नाही, माहीत नाही. खरंच मला माहीत नाही. परंतु तुर्तास तरी मेकॉले तू जिंकलायस. तुर्तास तरी मेकॉले तू